हा CSMT आहे स्टेशन. खूप मोठा आहे, म्हणजे सर्वात हा मोठा स्टेशन आहे बघा. तर बघा केवढी मोठी ही बघा, आगाच्या खूप मोठी आहे. इकडं बघा, त्या साईडनी पण जायला आहे खाली आणि या साईडनी पण जायला आहे. ॲक्वा लाईन आहे बघा, ॲक्वा लाईन. तो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आता मी चाललो आहे मेट्रोने, तर जायचं आहे CSTला. तर थोडं काम आहे. पाठीमागे बघा गिरगाव मेट्रो स्थानक आहे. गिरगाव मेट्रो स्थानक आहे, ॲक्वा लाईन आहे आणि हा CSTचा जाण्यासाठी म्हणजे स्टेशन आहे. आतमध्ये बघूया आपण, जायचं आहे. तर या बाजूला एक लिफ्ट आहे बघा, लिफ्ट दिलेलं नाव. आपण शिडीने खाली जाऊया. लिफ्टने नको, आपण शिडीने जाऊया. आपण खाली खूप मस्त वाटतो बघण्यासाठी. पहिल्यांदा म्हणजे 2-3 वेळा गेलेलो, पुन्हा एकदा जातो. बघा खूप भारी वाटतं, एकदम थंड AC का हवा येतोय. बघा बघा, हां इथं तिकीट काउंटर येईल. आता थोडंसं दाखवतो तुम्हाला. सध्या इथे तिकीट वगैरे करतात आणि इथे तिकीट काउंटर आहे. हां हां, रिटर्न. ओके, थँक्यू. बघा तिकीट दिल्यानंतर एक रिटर्नचा काढला, एक जाण्यासाठी काढला आहे. तर तिथे जाऊन स्कॅन करायचं आहे. पुढे जाण्यासाठी तिकीट लावायचं उघडला. इथून तो पण जाऊया या साईडला. खाली एकदम जाऊया, शिडीने जाऊया आपण. खाली एकदम वरती यासाठी आहे आणि खाली जाण्यासाठी शिडी आहे. बघा खाली किती खोल आहे, म्हणजे वरती बघा एकदम झकास. 2 मेट्रो आहेत, एक कप्परेटला जाणारी आहे आणि एक RK या साईडला जाणारी आहे. आपण बघूया मेट्रो. तुम्ही कधी बघितला असाल पण काही लोक गेलेत नाही, काही लोक गेलात. खूप भारी वाटते आतमध्ये आल्यावरती. पब्लिक थोडी कमीच आहे. म्हणजे या साईडनी पण जायला आहे, त्या साईडनी पण जायला आहे खाली आणि या साईडनी पण जायला आहे. ॲक्वा लाईन आहे बघा, ॲक्वा लाईन साठी येण्यासाठी पुढं पूर्ण खाली. व्ह्यू बघा एकदम भारी वाटतं आहे मेट्रोसारखा. असं वाटतं कुठं चांगलं एकदम ठिकाणी आलं. तर बघूया मेट्रो येते काय. बघूया खाली पटकन. कप्परेट आहे, साईडला कप्परेट आहे. कप्परेट नंतर मॅप वगैरे सर्व लावलेलं आहे की कुठे कप्परेटला जाणारी आहे, कुठे नाही. म्हणजे हे बघा हा स्टेशन आहे आतमध्ये. एकदम खूप भारी वाटते साईडला. 1 मिनटं, या साईडला कप्परेटला जाणारी बघा. या साईडला मेट्रो स्टेशन एकदम मोठा आहे. इथं म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक वगैरे दाखवतात ना की टाईम किती वाजलेत, कुठली ट्रेन आहे, कुठे जाणार आहे.
CST ला जायचं पडतं कामासाठी. आपण ट्रेन येते या साईडला नोकरीला. स्टेशन की ट्रेन प्लेटफॉर्म नंबर 1 पर आ रही है. Attention please. The train to Kafbari station is going to arrive on platform आतमध्ये एकदम व्ह्यू बघा भारी वाटतं. AC आता बाहेर बघा, बाकी बघा गर्दी किती आहे मेट्रोमध्ये. या साईडला पण एकदम जपास वाटतं आहे. 2 मिनटात आपण पोहोचू शकतो, 1.5 मिनटात बघा. त्या साईडला बघू शकतो बघा. तर मॅप ट्रेशनमध्ये दिलेलंच आहे. खूप भारी वाटतं बघा. असं वाटतं आतमध्ये कायच नाही, पूर्ण एवढी लमसमच आहे. साईडला पण आहे. स्टेशन तालुकादेवी राजावरून तालुकादेवी. आता एक स्टेशन दूर आहे की CST तिथून आपल्याला जायचं आहे. आता पुढे ट्रेन स्पीडला बघत आहे मेट्रो ट्रेन. उघडला दरवाजा तर पण बाहेर जागा. बाहेर आलो आहे. CST ला आलो आहे. या साईडला पण आहे. पण इकडून जा. CST ला पोचलो आहे. आता CST स्टेशन आता हा मोठा आहे. चढण्यासाठी पण येते. खूप मोठी आहे. या साईडला तर वाटी बघू शकता. खूप खूप म्हणजे खूप. मग असे त्या साईडने आपण बघत होतो. हे 2 मीटर होतात. एक साईडनी कॉपरेला जाते आणि एक साईडनी RJ. इथून बाहेर पडायचा रस्ता आहे. पब्लिक CST ला जाम पब्लिक येते. खूप खूप म्हणजे खूप पब्लिक येते इथला. आता इथं पण थोडी चेकिंग होणार की तिकीट आपण स्कॅन करूनच जाऊ शकतो बाहेर. स्कॅन नाही झालं तर अटकू शकतो. पण तिकीट काउंटर भारी वाटते. तुम्ही सर्व तिकीट करूनच सर्व लावून जातात. हा आपला दुसरा टर्नचा ते बघू शकता. इथं पण स्कॅनिंग करून द्यायला लागतं. तिकीट टाकून सर्व उघडलेलं आहे. आणि याचा तिकीट काही कामाचं नाही. त्यासाठी आपण डस्टबिनमध्ये टाकूया. तर डस्टबिन पण ठेवलेले आहे त्याने. तर बाहेर हा CSTचा स्टेशन आहे. CSMTचा स्टेशन आहे. बघा इथं पण साड्यासाठी आहे. लेफ्ट सारखीच आहे. पब्लिक बघा. एक या साईडून पण जायला रस्ता आहे
आणि या साईडून पण जायला रस्ता आहे, तर या साईडने जाऊया आपण. लिहिलेलं मेट्रो स्टेशन. हो, ज्यांना कोणाला समजत नसेल त्यांनी. तर त्याने डायरेक्ट CSMTचा लोकल ट्रेन असतात ना, त्यासाठी तिथूनच जॉईन करून टाकलं नाही. म्हणजे लोकल ट्रेनवरून जे येणारी लोक आहेत ते डायरेक्ट मेट्रोने पण जाऊ शकतात त्या साईडला, गिरगाव साईडला. आणि बघा या साईडला CSMTचा ही आहे, लोकल ट्रेन स्टेशन आहे. CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. आणि इकडून आतमध्ये जायला मेट्रोचा स्टेशन आहे CSMTचा. पूर्ण अफाट गर्दी असते या साईडला. संध्याकाळी जॉबला लोक जातात त्या साईडला खूप अफाट गर्दी असते. हे बघू शकता की लावले सर्व चर्चची गेट सारखं आहे, सेम चर्चची गेट. ओळखू पण शकत नाही. बघा हा CSMT आहे स्टेशन. खूप मोठा आहे, म्हणजे सर्वात हा मोठा स्टेशन आहे बघा या साईडला. आणि इथून जायला एकोलांची पण दिसत आहे तुम्हाला. तर काय CSTला हा CST स्टेशन आहे पाठीमागे बघू शकता. आणि थोडं काम होतं झालं आणि खूप ऊन आहे बघा या साईडला. खूप म्हणजे खूप ऊन आहे. पाठी बघताय ना, हा स्टेशनमध्ये जायला रस्ता आहे. मध्ये थोडं काम होतं आलो, तिथून बाहेर पडलो. आणि आता आपण ह्या इथून जाऊया आतमध्ये आणि बघूया. इकडून पण तिथूनच बाहेर पडतो, तिकडून पण इकडे तिथूनच बाहेर पडतो. आता तुम्हाला मागाशी तिथून दाखवला, आता इकडून दाखवतो. परत एकदा तुम्हाला दाखवतो की कसं करतात, कसं काय करतात, चेकिंग करतात. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. पुन्हा एकदा बघूया आपण मध्ये. पुन्हा तिकडून बाहेर गेलो आणि येताना ही साईड तुम्हाला दाखवली मगाशी कुठून जायचं आहे. मग गाड्याला पण आहे, कोणाचं माहीत नसेल, समजत नसेल किती वाजलेत किती नाही. खाली एक तर बघा किती वाजलेत, 1:30 वाजून गेली. आणि मेट्रोचा खाली एक प्रॉब्लेम आहे की खाली नेटवर्क सिग्नल भेटत नाही मोबाईलला. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. रेंजच येत नाही मोबाईलला. जिओचा असलं कुठलाही असो त्याला नेटवर्कच येत नाही. तर त्यासाठी पोलीस वगैरे वॉकीटॉकी म्हणतात ना ते यूज करतात. तर बघू शकता या साईडला. पुन्हा एक आपण जाऊया आता CSTवरून आपण गिरगावमध्ये जाऊया पुन्हा एकदा बघा साईडला. तर हा छोटासा काम होता तो घेऊन आलो. बघू शकता मॅप आहे बघा कुठे कुठे मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनल्स मेट्रो नक्षा आहे. मराठी बोलावं लागतं. आणि ते या साईडचा तिकीट काउंटर आहे. आपण ऑलरेडी रिटर्नचं तिकीट काढलेलं आहे. तर त्यासाठी आपलं तिकीट काढण्याची काही गरज नाही. पुन्हा एकदा बघा चेकिंग इथं पण चेकिंग करतो.
सर्वीकडे चेकिंग नसते. हे बघा चेकिंगवर मी पण चेकिंगला टाकून कप परेडला गेलेलो. कप परेड साईडने ट्रेनने गेलेलो. तर या ट्रेनने जायचं आपल्याला. तर ती पण ट्रेन येते. उशीर होईल थोडासा तिथं पण. 3 मिनटं लेट आहेत. 3 मिनटे बाकी आहेत यायला. खूप मोठं आहे आपण स्टेशन बघू शकता बघा या साईडला. म्हणजे पूर्ण नक्षा दाखवलेला आहे कुठे कुठे जाईल. कप परेड टू. आता ही ट्रेन कप परेडवरून येणार डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. मग तिथून RJVLR त्या साईडला जाणार लास्ट स्टेशन. ते येते आता ट्रेन. The train to RJVLR station is going to arrive on platform 2. त्या साईडला बस थांबली. ट्रेन थांबले. पुन्हा एकदा आपण जाऊ. या साईडला कप परेड झालं. इकडे का स्टेशन. तर ट्रेन बघा कसं चालते एकदम दाखवतो. ट्रेन कसं चालते बघा. आतमध्ये ट्रेन इकडे बघा. केवढी मोठी ही बघा. आगाच्याहून खूप मोठी आहे. सर्व आपण कुठे उतरूया बघूया. कुठल्या साईडला 2 स्टेशन आहेत गिरगावमध्ये. बघूया कुठल्या साईडला उतरू. याच्यावरती आहे ना म्हणजे अंडरग्राउंड मेट्रो आहे. त्याच्यावरती गाड्या The escalator is going up. Please hold the handrail and watch your step safely. The escalator is going up. Please hold the escalator is going up. Watch your step. Please hold the handrail. The escalator is going up. The escalator is going up. आता बाहेर जायचा रस्ता आहे इथून. तू बघू शकता बाहेर जायचा रस्ता हा. इथून बाहेर जायला रस्ता आहे. माझी वाटतं एकदम बघण्यासारखे मेट्रो आहे. तिथे बघा इमर्जन्सी स्टॉप पण बटन दाखवलेलं आहे. इमर्जन्सी काय झालं तर इथून बाहेरचा रस्ता आहे. म्हणजे आपण बाहेर दुसऱ्या स्टेशनने बाहेर
गेलो आपण दुसऱ्या ठिकाणी आलो दुसऱ्या ठिकाणी मस्त वाटतं मला एकदम खूप चांगलं वाटतं आतमध्ये हे बघा या साईडला तिथून आपण गेलोच नव्हतो ॲक्च्युली मगाशी तुम्हाला दाखवतो कुठून गेलेलो आपण बघा या साईडला आपण गिरगाव आता गिरगाव स्टेशन होतं आहे बघा पुन्हा एकदा गिरगावमध्ये पोहोचलो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो भेटू नेक्स्ट व्हिडिओला बाय बाय तुमचा व्हिडिओ नक्की पहा